नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी आज तुमच्यासोबत माझ्या संस्कृत या विषयाचा पहिला व्हिडिओ शेअर करत आहे. आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे संस्कृत विषयाचं अर्थसहित स्पष्टीकरण मी हे तुम्हाला मराठीतून करून देणार, कारण मोस्ट ऑफ स्टुडंटला मराठीतून लवकरात लवकर समजेल. त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ मराठीतून शेअर करणार आहे. तसेच यापुढेही मी संस्कृत या विषयाचे 6वी पासून जे NCERT असू देत किंवा स्टेट बोर्ड असू देत, सर्व लेसनच्या खालील स्वाध्याय हे सुद्धा मी तुमच्याकडनं सोडवून घेणार आहे आणि त्याचे सुद्धा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करणार आहे. त्याच्यामुळे आता आणि बाकीचे विषय पाहिले, इंग्लिश असू देत, मराठी असू दे, हिंदी असू दे, हे सर्व कशावर डिपेंड आहे, तर यांची सुरुवात ज्यांचा पाया आहे ते आहे व्याकरण, म्हणजेच तुमचं ग्रामर. त्याच्यामुळे संस्कृत या विषयाचा पण जो बेस आहे, पाया आहे, तो आहे व्याकरण. म्हणून मी एक छोटासा आता बेसिक म्हणून तुमचा संस्कृतचा पहिला व्हिडिओ वर्णमाले संबंधित, संस्कृत वर्णमाले संबंधित तुमच्या समोर सादर करत आहे. आणि मग इथून पुढे मी 6वी पासूनचे लेसन वाईज तुम्हाला अर्थाचे स्पष्टीकरण मी तुम्हाला पुढे व्हिडिओ शेअर करेन. आता आपण सुरुवात करूया. व्याकरण म्हणजेच ग्रामर, संस्कृत वर्णमालेविषयी थोडं जाणून घेऊया. वर्णमाला म्हणजेच आपल्या मराठीतून आपण ज्याला बाराखडी म्हणतो त्याच्याविषयी आपण जाणून घेऊया. आता वर्णमालेमध्ये वर्ण तुम्हाला माहिती आहे, तुम्ही व्हॉवेल्स, कॉन्सोनंट हे इंग्लिशमध्ये शिकला आहात तुम्ही, की व्हॉवेल्स किती 5 व्हॉवेल्स आहे, कॉन्सोनंट आहे, हे तुम्हाला माहिती आहे. पण त्यालाच मराठीतून त्याच व्हॉवेल्सला स्वर आणि कॉन्सोनंटला व्यंजन असे म्हटले जाते. आता ह्या संस्कृत वर्णमालेमध्ये काय वेगळं बदललेलं आहे ते आपल्याला पाहायचे आहे. पहिल्यांदा तर आपण आता जाणून घेऊयात की संस्कृत वर्णमालेमध्ये एकूण 13 स्वर म्हणजे व्हॉवेल्स आहेत 13 व्हॉवेल्स याच्यामध्ये आहेत. त्याच्यानंतर आहेत 33 व्यंजन म्हणजेच कॉन्सोनंट, 33 कॉन्सोनंट संस्कृत वर्णमालेमध्ये येतात. आणि प्लस 2 स्वराश्रित म्हणजे जे स्वरांवर आश्रित, स्वरांवर आधारित, स्वरांवर डिपेंडेंट जे आहेत असे 2 स्वराश्रित यांनी मिळून एकूण 48 म्हणजे 48 वर्ण आहेत संस्कृत वर्णमालेमध्ये. आता वर्णमालेमधील वर्ण म्हणजे काय हे जाणून घेऊयात. बघायचं वर्ण भाषेतील लहान अक्षर म्हणजे जसे अ आ इ ई जे आहेत ते भाषेतील लहान अक्षर ज्यांचे अजून आपण विभाजन म्हणजे त्यांचे अजून तुकडे करू शकत नाही यालाच वर्ण असेही म्हटले जाते. आणि याच वर्णांना अक्षर असेही म्हणतात. आणि त्याच वर्णांच्या समूहाला म्हणजे ग्रुपला, त्यांच्या गटालाच वर्णमाला म्हणजे आपल्या मराठीत बाराखडी असे म्हटले जाते. आणि ह्याच वर्णांचे विद्यार्थ्यांनो 2 भेद पडतात, ते आपण जाणून घेऊया. चला तर आता आपण शिकलो वर्ण आणि वर्णमाला म्हणजे काय. आता त्याच वर्णांचे मुख्यतः 2 प्रकार पडतात, 2 भेद असतात. ते कुठले? स्वर म्हणजेच व्हॉवेल्स आणि व्यंजन म्हणजेच कॉन्सोनंट. आता जाणून घेऊया आपण स्वरांबद्दल. स्वर कशाला म्हणतात आणि संस्कृत भाषेत कोणते स्वर आहेत. पहा, स्वर ज्या वर्णांच्या, वर्ण म्हणजेच काय, अक्षर जे अ आ इ ई उ ऊ जे आहेत, ज्या वर्णांच्या अक्षरांच्या उच्चारणासाठी, उच्चारण म्हणजे प्रोनाउन्सिएशनसाठी दुसऱ्या कोणत्याही वर्णांची म्हणजेच अक्षरांची आपल्याला सहायता, मदत घ्यायची गरज पडत नाही, घेतली जात नाही, त्यांनाच स्वर म्हणजेच व्हॉवेल्स असे म्हणतात. आणि संस्कृत भाषेत तुम्हाला सांगितलंच मी आता, संस्कृत भाषेत एकूण किती आहेत स्वर? 13 स्वर म्हणजे 13 व्हॉवेल्स संस्कृत भाषेमध्ये आहेत. आता ते कुठले बरं? बघा आता, अ आ इ ई उ ऊ री ऋ लृ ए ऐ ओ आणि औ हे आहे संस्कृत भाषेतील 13 स्वर म्हणजे 13 व्हॉवेल्स आहेत. चला तर बघूयात. आता आपण पाहिले स्वर म्हणजे काय. आता पाहूया त्या स्वरांचे वर्गीकरण कसे केले जाते. स्वर म्हणजे तुम्ही पाहिलेच आहे आता, अ आ इ ई उ ऊ री ऋ लृ ए ऐ ओ औ हे आहेत 13 स्वर. आता त्या स्वरांचे वर्गीकरण हे 3 भागांमध्ये केले जाते. कशा पद्धतीने पाहूयात. स्वरभेद पहिला आहे त्याचा ह्रस्व स्वर, 2 नंबर दीर्घ स्वर, 3 नंबर आहे प्लुत स्वर. या 3 भागांमध्ये या स्वरांचे वर्गीकरण म्हणजेच विभाजन केले जाते. आता पाहूयात ह्रस्व स्वर म्हणजे काय.
ह्रस्व स्वर म्हणजे ज्या स्वराच्या उच्चारणासाठी म्हणजे प्रोनाउन्सिएशन जेव्हा आपण करतो अगदी एक मात्रे पुरताच वेळ घेतला तो. एक मात्रे पुरता म्हणजेच काय, आता जसं अ, ई, उ, री आणि लृ यांना किती अगदी आपण कमी वेळामध्ये त्याला बोलू शकतो. तर एक मात्रे पुरताच वेळ घेतला जातो, त्यांनाच ह्रस्व स्वर असे म्हटले जाते. उदाहरणार्थ अ, ई, उ, ऋ आणि लृ. 2 नंबर आहे दीर्घ स्वर. ज्या स्वरांच्या उच्चारणांसाठी फक्त 2 मात्रांपुरताच म्हणजेच जसं ह्रस्व स्वरामध्ये फक्त एक मात्रे पुरता, तर तसंच दीर्घ स्वरामध्ये मात्र 2 मात्रांपुरता म्हणजेच ह्रस्व स्वरांच्या दुप्पट आपल्याला वेळ घ्यावा लागतो, त्यांना दीर्घ स्वर असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ आ, ई, उ, ऋ, ए, ऐ, ओ आणि औ. हे तुम्हाला आता याच्यामधला फरक जाणवलाच असेल. अगदी नुसतं अ, ई, उ, ऋ आणि लृ म्हणायला आपल्याला किती वेळ लागला, आणि त्याच ठिकाणी दीर्घ स्वर म्हणजे जे बोलताना आपल्याला वेळ जरा जास्त लागतो, म्हणजे आ, ई, उ, ऋ, ए, ऐ, ओ आणि औ. चला तर बघूयात आता पुढचा प्लुत स्वर. तिसरा आहे आता प्लुत स्वर. प्लुत स्वर ज्या स्वरांच्या उच्चारणात 2 मात्रांपेक्षा अधिक वेळ लागतो. उच्चारण करते वेळी एक नाही, 2 नाही, तर 2 पेक्षा अधिक मात्रांचा वेळ लागतो, यालाच प्लुत स्वर असे म्हटले जाते. उदाहरणार्थ जसे ओम या शब्दाच्या उच्चारणावेळी ओ या अक्षराला आपण 3 गुणा म्हणजे 2 पेक्षा अधिक तिथेने लांब खेचून बोलले जाते, त्यालाच प्लुत स्वर असे म्हटले जाते. आता बघा तुम्ही बोलता, आता नुसतं साधं सिंपल आपण ओम बोललं तर ओम, पण त्याच ओम मध्ये जर आपल्याला 3 चा हा नंबर लागला तर आपल्याला ते उच्चारण करत्या वेळेस आपण जेव्हा कुठलाही श्लोक म्हणतो त्यावेळेस आपण त्या ओमचा उच्चार हा ओम नाही करत, तर आपण ओम अशा पद्धतीने करतो. याच अक्षरांना प्लुत स्वर असे म्हटले जाते. हे झाले आपले सर्व स्वरांबद्दल माहिती. आता यापुढे पाहायचे आपल्याला व्यंजन म्हणजे काय, व्यंजनांबद्दलची माहिती जाणून घेऊया. चला आता इतक्या वेळ आपण पाहिली स्वरांबद्दलची माहिती. स्वर म्हणजे काय, स्वर्गाचे भेद किती, स्वर्गाचे वर्गीकरण किती भागात केले जाते. आता पाहूयात व्यंजन. आता व्यंजन म्हणजे काय, व्यंजनांचे वर्गीकरण विभाजन हे किती भागात केले जाते हे पाहूया. व्यंजन ज्या वर्णांच्या म्हणजेच अक्षरांच्या उच्चारणांमध्ये स्वरांची सहायता म्हणजेच मदत घेतली जाते त्यांनाच व्यंजन असे म्हणतात. स्वराची डेफिनेशन काय होती स्वरांची, त्या स्वरांच्या उच्चारणांमध्ये दुसऱ्या कुठल्या स्वरांची सहायता घेतली जात नव्हती तेव्हा त्यांना स्वर म्हटले जायचे. पण यात व्यंजनांमध्ये ज्या वर्णांच्या अक्षरांच्या उच्चारणात स्वरांची सहायता घेतली जाते यालाच व्यंजन असे म्हणतात. बघा व्यंजन हे स्वररहित. स्वररहित म्हणजे काय, ज्यांना स्वरांची गरज पडत नाही, अ, आ, ए. जर व्यंजन स्वररहित असतील तेव्हा त्याखाली आपल्याला त्याच्या उजव्या बाजूला तिरपी रेषा म्हणजेच या प्रकारे ही रेषा लावली जाते, त्यालाच संस्कृत भाषेमध्ये हलंत असे म्हणतात. आणि यामुळेच व्यंजनांना हल असेही म्हटले जाते. संस्कृत वर्णमालेत एकूण पाहिलंच तुम्ही मगाशीच सांगितलंय, संस्कृत वर्णमालेत एकूण 33 व्यंजने असतात, म्हणजे 33 कॉन्सनंट. स्वर किती आहेत, 13 म्हणजेच 13 स्वर व्हावेल्स आहेत. तसेच संस्कृत वर्णमालेत एकूण 33 व्यंजन असतात. याच व्यंजनांना देखील 3 भागात विभाजन केले जाते. तुम्ही पाहिलं स्वरांमध्ये स्वरांचंही विभाजन कसे केले गेले होते, 3 भागांमध्ये. त्याचप्रमाणे व्यंजनांचे देखील 3 भागांमध्ये वर्गीकरण केले जाते. आता कशा प्रकारे व्यंजनांचं, पहिलं आहे स्पर्श व्यंजन, दुसरं आहे अंतस्थ व्यंजन आणि तिसरं आहे उष्म व्यंजन. या प्रकारे व्यंजनांचे 3 भागांमध्ये वर्गीकरण केले जाते. चला तर मग आपण बघितलं आता व्यंजन म्हणजे काय, त्या व्यंजनांचे 3 भागात विभाजन म्हणजेच वर्गीकरण केले जाते. पहिले आहे स्पर्श व्यंजन, दुसरे आहे अंतस्थ व्यंजन, तिसरे आहे उष्म व्यंजन. आता जाणून घेऊयात स्पर्श व्यंजन म्हणजे काय. स्पर्श व्यंजनांची एकूण संख्या 25 म्हणजे 25 आहे. ते कुठले,
क ते म पर्यंतचे सर्व व्यंजनं हे स्पर्श व्यंजनांच्या अंतर्गत येतात. क ते म म्हणजेच काय, क ख ग घ ड च छ ज झ त्र असे क पासून तर म पर्यंतची सर्व व्यंजने हे स्पर्श व्यंजनांच्या अंतर्गत येतात. आता स्पर्श व्यंजन म्हणजे काय, मी मगाशीच सांगितलं तुम्हाला, स्वररहित जे व्यंजन असतात त्यांच्या उजव्या बाजूला जी तिरपी रेषा काढली जाते त्यांना हलंत असे म्हटले जाते. आता मी तुम्हाला तेच दाखवते. क वर्ग क ख ग घ अण, च वर्ग च छ ज झ अण, ट वर्ग ट ठ ड ढ अण, त वर्ग त थ द ध न, तसेच प वर्ग प फ ब भ म, याला म्हटले जाते स्पर्श. स्पर्श म्हणजे तुम्हाला काय समजलं की त्या व्यंजनाला आपल्याला हात लावायचा आहे, स्पर्श करायचा आहे, तर नाही. स्पर्श व्यंजन म्हणजे आपण जेव्हा बोलतो तर आपली जी जीभ आहे ना ती फक्त स्वतःच स्पर्श करते आपल्याला. हे व्यंजन बोलताना आपल्याला ती टाळूला लागत नाही, म्हणून तिला फक्त स्पर्श व्यंजन असे म्हटले जाते. ते अक्षर फक्त आपल्या जिभेला स्पर्श करून जातात, म्हणून त्याला स्पर्श व्यंजन असे म्हटले जाते. त्याचप्रमाणे बघूयात आता अंतस्थ व्यंजन. आता अंतस्थ म्हणजे काय, अंत म्हणजे अगदी आतून. आतून अंतस्थ व्यंजन किती आहेत, 4 आहेत. तर कुठले, य र ल व. बघा आता याच्यात आणि याच्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवला, क ख ग घ अण हे बोलताना आपली जीभ हालते नाही, फक्त ते जे स्वर जे अक्षर आहेत ते फक्त स्पर्श करून जात आहेत आपल्या जिभेला. मात्र ही जे अक्षर आहेत हे अंतस्थ म्हणजे आपल्याला बोलताना अगदी आतून त्याचा उच्चार करावा लागत आहे. म्हणजे य र ल व, म्हणूनच ह्या व्यंजनांना अंतस्थ व्यंजन असे म्हटले जाते. आता तिसरा पाहूयात उष्म व्यंजन. उष्म म्हणजे गरम असणारे व्यंजन का, तर नाही. बघा ज्याप्रमाणे आपण दगडावर दगड घासतो तर त्याच्यामध्ये काय होतं, ते दगड काय होतात, गरम होतात. त्याचप्रमाणे हे व्यंजन बोलताना आता बघा बोलून पाहिले, उष्म व्यंजन देखील 4 असतात. कुठले, श श स आणि ह. आता हे बोलताना आपली जीभ आहे ती काय होते, एकमेकांवर घासली जाते. ज्याप्रमाणे आपण दगड एकमेकांवर घासतो तो दगडामधून अग्नी निर्माण, उष्णता निर्माण होते, त्याचप्रमाणे आपण बोलताना आपल्या जिभेवर जडपणा, जडत्व येतं. त्याच्यामुळेच या व्यंजनांना उष्म व्यंजन असे म्हटले गेलेले आहे. धन्यवाद विद्यार्थ्यांनो. आता आपण पाहिले संस्कृत वर्णमालेतील स्वर आणि व्यंजनांबद्दलची माहिती मी तुम्हाला समजवून दिलेली आहे. आता याचप्रमाणे पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला वर्णविच्छेद, वर्णसंयोजन हे कसे केले जातात आणि ते कसे त्याला मी अर्थासहित तुम्हाला मराठीतून समजवून देणारच आहे. त्यामुळेच तुम्हाला जर माझं मराठीतून संस्कृतचं मराठीतून एक्सप्लेनेशन, स्पष्टीकरण जर तुम्हाला समजलं असेल, आवडले असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कारण असे अजून बरेचसे व्हिडिओज मी तुम्हाला लेसन वाईज सुद्धा मी तुम्हाला शेअर करणार आहे. त्याच्यामुळे माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.